चला तर फ्रेंड्स, आपण करणार आहोत रेस्टॉरंट टाइप गोबी मंचुरियन। त्यासाठी मी घेतलेली आहे बारीक चिरलेली गोबी आणि आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ, थोडंसं तिखट आणि कांद्याची पात। आपण अगदी रेस्टॉरंट टाइप करणार आहोत गोबी मंचुरियन। स्टार्ट करूया। तर अगोदर आपण आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। आता आपण मिरची पावडर आणि मीठ घालणार आहोत। आपण टाकून घेतलेले आहे। आणि कांद्याची पातही टाकून घेणार आहोत आपण तो 1 चमचा सोया सॉसही टाकून घेणार आहोत। आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा टाकून घेणार आहोत आणि थोडासा कॉर्नफ्लॉवरही देखील आपण टाकून घेणार आहोत। आपण हे सगळं आता मिक्स करून घेणार आहोत। मी हे चांगल्या प्रकारे मळून घेतलं आहे। हे जास्त पातळ असलं तर आपण ह्याच्यात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ऍड करू शकतो। हे जास्त पातळ झाल्यामुळे मी ह्याच्यात थोडं मैदा व कॉर्नफ्लॉवर ऍड करते। तर मी कॉर्नफ्लॉवर व मैदा ऍड करून घेतलेला आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत। आपण आता ह्याचे गोळे करून घेणार आहोत। त्याआधी आपण हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहोत। आपण मस्तपैकी असे छोटाले गोळे करून घ्यायचे आहे। आता आपण ह्याचे छोटी छोटी गोळे करून घेतलेले आहेत आणि आपण हे आता भज्यासारखे तेलात तळून घेतलेले आहे। तळून घ्यायचे आहे, सॉरी। मी तेल तापायला ठेवले आहे। तेल तापलेलं आहे। आपण ह्याच्यात छोटे छोटे मंचुरियन असे सोडून घेऊया। छान असे आपण तळून घेतलेले आहेत लालसर। आता आपण छानपैकी आता ग्रेव्ही करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल घेणार आहे आणि 2 चमचे आलं आणि लसूण घेणार आहोत। आपण ह्याच्यात हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आपला आलं लसूण थोडंसं परतलं तर आपण ह्याच्यात पातीचा कांदा टाकून घेणार आहोत। तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर तुम्ही साधा कांदा टाकला तरी चालेल। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण सर्व प्रकारचे सॉस टाकून घेतला आहे। मी त्याच्यासाठी आपला गॅस बंद करून घेतलेला आहे, कारण की गॅस बंद केला तर आपले मसाले जे आहेत ते करपणार नाही। तर आपण 1 चमचा टाकून घेणार। टोमॅटो सॉस टाकून घेणार आहोत। थोडासा अजून टाकून घेणार आहोत आणि 1 चमचा आपण सोया सॉसही टाकून घेणार आहोत। 1 चमचा आपण चिली सॉसही टाकून घेणार आहोत। आपण हे मिक्स करून घेणार आहोत। आपण आता इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं पाणी ऍड करून घेणार आहोत आणि आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। कॉर्नफ्लॉवरचं पाणी ते ओतून घेणार आहोत। आता आपण हे हलवणार आहोत चांगल्या प्रकारे। छान असं आपल्या ग्रेव्हीला कलर आलेला आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आपली कॉर्नफ्लॉवर अर्धा मिनिट आपल्याला शिजून द्यायचं आहे। अगर कॉर्नफ्लॉवर आपलं शिजलं नाही तर ग्रेव्हीला आपली ग्रेव्ही पिठाळ लागते व ते आपल्याला छान नाही लागत। आपली ग्रेव्ही छान प्रकारे शिजून घेतलेली आहे। आपण ह्याच्यामध्ये छान प्रकारे बॉल्स मिक्स करून घेतलेले आहेत।
हे आपलं मंचुरियन आपण प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. आपलं मंचुरियन तयार झालेलं आहे. बघू शकता किती क्रिस्पी आणि किती सुंदर प्रकारे हे झाले आहे. आणि आपण ह्याच्यावर थोडंसं पातीचा कांदा टाकून घेतला आहे, म्हणजे सजावटीसाठी चांगला लागणार आहे आपल्याला हे. प्लीज जर का व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.